महाराष्ट्रात वीज दरावरून राजकारण तापलंय. राज्यातील जनतेला स्वस्त वीज देण्याचं आश्वासन देणाऱ्या महायुती सरकारवर आता काँग्रेसने गंभीर आरोप केलेत. पुढच्या 5 वर्षात वीज दर 50% कमी करू असं फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. मात्र सध्या ही वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे. वीज दर कमी होण्याऐवजी ते 16% महाग होणार आहे असा दावा काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषदेत केलाय. त्यानंतर आता हे राजकारणामध्ये वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. महावितरणाने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे 20 ते 40% वीज दर वाढीचा प्रस्ताव सादर केलाय. नागपूर येथे नुकतंच या संदर्भामध्ये जनसुनावणी देखील पार पडली. या निर्णयामुळे आता आधीच महागाईने होरपलेल्या सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे. दरम्यान आता उद्योजकांमध्ये देखील मोठी भीती निर्माण झाली आहे. भारतातील इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात विजेचे दर सर्वाधिक असल्याचा आरोप लोंढे यांनी या आकडेवारीसह सादर केला. वीज निर्मितीचा खर्च सर्व राज्यांमध्ये सारखा असताना केवळ महाराष्ट्रातच वीज महाग का असा बोचरा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. त्यामुळे महागड्या विजेमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांबाबत लोंढे यांनी सरकारवर निशाणा साधलाय. त्यामुळे आता या वीज वाढीच्या दरावरून आता महाराष्ट्रामध्ये राजकारण तापल्याचं पाहायला मिळतं.